धक्कादायक लातूरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा पाहायला मिळतोय। एक धक्कादायक बातमी ही लातूरमधनं समोर येतेय। औषध मिळत नसल्यानं नातेवाईकांकडनं संताप व्यक्त केला जातोय। गोळ्या औषध न मिळाल्यानं नातेवाईकही संतापलेत। विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा पाहायला मिळतोय। औषधी उपलब्ध नसल्यानं बाहेरनं औषधं घेण्याची वेळ रुग्णांवर आली आहे आणि उपलब्ध नसलेली औषधं ही प्रिस्क्रिप्शन शिवाय लिहिली कशी असा सवाल देखील उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊयात, विष्णू बोरगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विष्णू, नेमका सगळा हा काय प्रकार आहे? किती काळापासून औषधांचा तुटवडा आहे? खरं तर अनेक दिवसांपासून जे काही सिरियस पेशंट असतात, ज्यांना गोळ्या घेणं आवश्यक असतं, अशा लोकांना देखील, रुग्णांना देखील जे आहे ते रुग्णालयामध्ये औषध आणि गोळ्या उपलब्ध होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आज ज्यावेळेस रुग्णालयामध्ये अनेक जणांनी ओरड करायला सुरुवात केली, त्यामध्ये तर म्हणजे प्रत्येक रुग्णाला ज्यावेळेस प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं जातं त्या पद्धतीनं गोळ्या दिल्या जात नाहीत। 7 दिवसाचा जर त्यांना डोस देण्यात आलेला असला तर फक्त 3-4 दिवसाच्या डोस गोळ्या दिल्या जातात आणि उर्वरित गोळ्या नाही अशा पद्धतीचे उत्तर दिले जात आहेत। आता प्रश्न असा निर्माण होतोय की औषध साठा उपलब्ध नाही का? अनेक योजना राबवल्या जातात, मात्र रुग्णांना लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते सध्या गोळ्या मिळत नाहीत, औषध मिळत नाही। त्यामुळं संतप्त झालेले आहेत रुग्ण आणि त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केलेली आहे। आता सध्या देखील अधिकारी जे आहेत त्यांच्या समोर काही नागरिकांनी व्यथा मांडण्यासाठी ठिय्या देखील घातल्याचं समोर येत आहे। त्यामुळं नागरिक आक्रमक झालेत, रुग्ण आक्रमक झालेले आहेत। त्यांना जे प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं जातं, गोळ्या लिहून दिल्या जातात, त्या गोळ्याच उपलब्ध नाहीत। मग प्रिस्क्रिप्शन दिलं कसं असा सवाल देखील रुग्ण विचारताना दिसत आहेत। मात्र मोठ्या काही दिवसापासून या ठिकाणी गोळ्याचा आणि औषधांचा तुटवडा झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच, आणि यावरती आता तोडगा काढणं हे अत्यंत गरजेचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विष्णू।